सासू, सूनबाई हातमोकळे चांगले नाही वाटत. सून, मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई. सासू, अगं भवाने, बांगड्याबद्दल बोलते आहे मी. एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून, पहिला मित्र, अरे यार, माझ्या तर डोक्याला ताप झालाय. माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रुपया घेते. दुसरा, अरे खूपच नशीबवान आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रुपये घेते. दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात. पहिला मित्र, जाऊ दे यार, चल आत्महत्या करू. दुसरा, येडा झालास का तू, पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो. सासू, तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस. जावई, ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून. बायको, माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाची माझं लग्न झालं. नवरा, मी नक्कीच मूर्ख आहे, कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडलाय. बायको, कशी दिसते मी. नवरा, एकदम प्रियंका चोपडासारखी दिसतेस. बायको, खरंच डॉन मधली की क्रिश मधली. नवरा, बर्फीवाली. मग काय, मेरी कॉम बनून नवऱ्याला धू धू धुतलाय बायकोने. आळशी बायको आणि समजूतदार पती याचा अर्थ संध्याकाळी खिचडी. एकदा नवरा बायको खूप भांडत असतात. थोड्या वेळाने रागात बायको नवऱ्याच्या अंगावर लुंगी आणून फेकते. बायको, बदला लुंगी. नवरा घाबरत, हे तू मराठीत बोलली की हिंदीत. ससा नेहमी धावतो, पडतो, तरतरीत राहतो. त्याचे आयुष्य असते 15 वर्ष. तेच कासव ना धावपळ करते ना उत्साही राहते. ते जगते 150 पेक्षा जास्त वर्ष. यावरून धडा घ्या. कामधंदे सोडा, आराम करा आणि वाचा वापरा. आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रुपये त्यांच्या ताब्यात देतो आणि हे लोक 3 रुपयाचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.